बीडमध्ये तरुणाची गोळ्या झाडून आणि शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। बीडमध्ये गेल्या काही दिवसापासून शांत असलेल्या बीड शहरात आज दुपारी पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडला। शहरातील अंकुशनगर भागात एका 38 वर्षीय तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार हर्ष शिंदे वय 38 राहणार धानोरा रोड हाऊसिंग कॉलनी बीड हा तरुण बीड नगरपालिकेत प्लंबिंगचे काम करत होता। आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास तो अंकुशनगर येथील शिवाजीनगर रोडवर आपल्या कामात व्यस्त होता। यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी सुरुवातीला हर्षदवर 2 गोळ्या झाडल्या। गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच धावपळ उडाली। जखमी अवस्थेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हर्षद जवळच असलेल्या एका पत्र्याच्या शेडमागे धावत गेला, मात्र हल्लेखोराने त्याचा पाठलाग सोडला नाही। त्या ठिकाणी त्याला गाठून हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले। या भीषण हल्ल्यात हर्षद जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। घटनेचे गांभीर्य ओळखून बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक पूजा पवार आणि पोलीस निरीक्षक बांगर यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली। खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। हत्येचा हा प्रकार अत्यंत नियोजित वाटत असल्याने पुराव्याची जुळवाजुळव करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते। फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, गोळ्यांच्या पुंगळ्या आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत। हर्ष शिंदे याची हत्या कोणी केली आहे, त्यामागे नेमका काय उद्देश होता हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही। जुन्या वादातून ही हत्या झाली की यामागे काही वेगळे आर्थिक किंवा वैयक्तिक कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत। देवसा ठावळ्या वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे गोळीबार आणि हत्या झाल्याने बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। सध्या शिवाजीनगर पोलीस संशयिताचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे। या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्की काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।